विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च आज आपण भेटतो आहे भूगोलाच्या तासिकेमध्ये. आज आपण प्रकरण बघणार आहोत 8वे, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. आता अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर आर्थिक बाबीशी संबंध असतो आणि अर्थशास्त्राशी संबंध असतो. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्र ही स्वतंत्र शाखा होती आणि त्या शाखेमुळे त्यावरती 12 गुणांचे प्रश्न विचारले जायचे. पण आता या नवीन अभ्यासक्रमामध्ये पुनर्रचना जेव्हा झाली त्यावेळी अर्थव्यवस्थेचं एक प्रकरण आपल्या पाठ्यपुस्तकात टाकलेलं आहे. एक हा आलेख दिलेला आहे, त्या आलेखाचं निरीक्षण करायचं आहे. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, आता सन 1960 ते 2016मध्ये दशलक्ष US डॉलरमध्ये या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. भारत आणि ब्राझीलची तुलना आपल्याला करायची आहे सातत्याने, हे लक्षात घ्या. म्हणजे अर्थव्यवस्थासुद्धा भारत आणि ब्राझीलची शिकायची आहे, हे लक्षात येईल. खालील आलेखाचे निरीक्षण करून आता विचारलेले या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. 16मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती? ब्राझील आणि भारत यांची जर तुलना केली तर 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? भारत आणि ब्राझील यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? हे तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला इथे अभ्यास करता येईल. आता साल 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. विकसित राष्ट्रे आणि विकसनशील. विकसनशील म्हणजे ज्यांचा विकास होतो आहे, विकसित म्हणजे ज्यांचा विकास झालेला आहे. डेव्हलप्ड कंट्री अँड डेव्हलपिंग कंट्री अशा प्रकारे लक्षात घ्या. आता या ठिकाणी दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता खाली दिलेला आहे. ब्राझीलप्रमाणे भारतासंदर्भात माहिती भरा व तक्तावहीत पूर्ण करा. आता बँकांचा व्यवसाय. बँकांचा व्यवसाय दोन्ही खाजगी आणि सार्वजनिक दोन्हीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. भारतामध्ये सुद्धा तसं असेल. रेल्वे खाजगी आणि सार्वजनिक, पण आपल्या देशामध्ये नुसतं सार्वजनिक क्षेत्रामध्येच रेल्वे चालते. विमान वाहतूक खाजगी आणि सार्वजनिक दोन्हीही चालते भारतामध्ये सुद्धा. विद्युत निर्मिती मुख्यत्वे सार्वजनिक. लोह पोलाद उद्योग सार्वजनिक. आरोग्य खाजगी व सार्वजनिक दोन्हीही. शिक्षण मुख्यत्वे सार्वजनिक, काही खाजगी. आता भारतामध्ये जर विचार केला, त्यातल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्था अधिक आहे, हे आपल्या लक्षात येईल. दूरसंचार, आपण ज्या शाळेमध्ये शिकतो ती सुद्धा खाजगी अनुदानित शाळा आहे, हे लक्षात घ्या. असे दूरसंचार खाजगी आणि सार्वजनिक दोन्हीही भारतामध्ये सुद्धा आता तशा पद्धतीनं सुरू झालेलं आहे. आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार. आता अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार कोणते हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आता मित्र हो, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क केवळ एकट्या भांडवलदाराचे असतात, एका व्यक्तीचे असतात, त्यांना भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कुठल्या देशामध्ये आहे? उदाहरणार्थ अमेरिका, लक्षात घ्यायचं. आता साम्यवादी, ज्यामध्ये मालकी व हक्क हे सरकारच्या मालकीचे असतात, सार्वजनिक मालकीचे असतात, त्यांना काय म्हटलं जाते की समाजवादी अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ चीन. आता बघा, भारतासारख्या देशाला, विकसनशील देशाला ही टोटल भांडवलशाही अर्थव्यवस्था चालत नाही, तर समाजवादी अर्थव्यवस्था चालत नाही. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एकाच मालकाचं सगळं अधिपत्य असल्यामुळे तो ज्याप्रमाणे कार्य करेल त्या पद्धतीनं काम चालतं. कारण त्या ठिकाणी कामगारांचं शोषण होऊ शकतं. त्यात तो निव्वळ नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्देश असतो आणि त्यामुळे त्यामध्ये काही मर्यादा आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कसं सर्वच्या सर्व हक्क सार्वजनिक मालकीचे असल्यामुळे त्या ठिकाणी बेशिस्त निर्माण होण्याची शक्यता असते, अंकुश राहत नाही, आणि म्हणून भारतासारख्या देशाला तीही अर्थव्यवस्था योग्य नाही, तिच्या त्या मर्यादा आहेत. आणि मग त्याचा समन्वय साधणारी भांडवलशाही अर्थव्यवस्थेतले चांगले विशेष गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतले विशेष गुण
यांचा समन्वय साधून जी अर्थव्यवस्था आहे तिला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. काही क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र आहेत, तर काही क्षेत्र हे खाजगी मालकीचे सुद्धा आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा ह्या 3 अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. आता त्याचे व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यावर अवलंबून असतो. आता हा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. दूरदर्शन आणि प्रसारण. आता तक्त्यामध्ये व्यवसायाचं जर वर्गीकरण केलं तर याला तृतीयक व्यवसायामध्ये आपल्याला टाकता येईल. मधमाशा पालन प्राथमिक व्यवसाय, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीवर जे अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. मधमाशी पालन असो, कुक्कुटपालन असो, पशुपालन असो, शेती असो, खाणकाम असो, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित हे उद्योग असल्यामुळे ते प्राथमिक व्यवसायामध्ये मोडतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता द्वितीय व्यवसायामध्ये समजा उदाहरणार्थ कल्पना करा की शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, त्याच्यावरती प्रक्रिया केली, प्रक्रिया करून साखर तयार केली. आता साखर तयार करणे म्हणजे त्याचं रूप बदलवलं, ऊसाचं रूप बदलवलं, ऊसाचा रस काढला, त्या रसावरती प्रक्रिया केली आणि त्यापासून साखर तयार केली. आता साखर तयार करणे, साखर उद्योग हे द्वितीय व्यवसायामध्ये मोडेल आणि तयार झालेली साखर हे ठोक व्यापाऱ्याकडून घाऊक व्यापाऱ्याकडून आणि चिल्लर किरकोळ विक्रेत्यापर्यंत पोहोचवणे, ती ग्राहकापर्यंत पोहोचवणे, हा तृतीय प्रकारचा व्यवसाय झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पहा, ऊसाची शेती प्राथमिक व्यवसाय, त्याच्यानंतर ऊसापासून साखर तयार करणे द्वितीयक व्यवसाय, आणि त्या साखरेची विक्री व्यवस्थापन करणे तृतीयक व्यवसाय. म्हणजे प्राथमिक व्यवसायावर हे दोन्ही पुढचे व्यवसाय अवलंबून आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा रीतीने आपल्याला वर्गवारी करता येईल. काथ्या व दोरी तयार करणे प्राथमिक व्यवसायामध्ये मोडेल. नाही, तयार करणे, आता काथ्या वगैरे हे दोरी हे म्हणजे कच्चा माल आपण शेतीतून मिळवला द्वितीयक व्यवसायामध्ये. गूळ तयार करणे द्वितीयक व्यवसाय. नांगराचा फाळ बनवणे द्वितीयक व्यवसाय. घराचे बांधकाम द्वितीयक व्यवसाय. लोह खनिज काढणे प्राथमिक व्यवसाय. वाहन निर्मिती द्वितीयक व्यवसाय. भात उत्पादन प्राथमिक व्यवसाय. अध्यापन तृतीयक व्यवसाय. किंवा आता पुढे आणखी स्वतंत्र वर्गीवारी केलेली आहे, ज्यामध्ये अभियंते असतील, डॉक्टर असतील, त्यामध्ये CA असतील, अकाउंटंट असतील, यांना चतुर्थक व्यवसायामध्ये टाकलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तृतीयक व्यवसायाचं अंकेक्षण करणे म्हणजे तयार झालेली साखर, त्या साखरेचं पूर्ण एकूण जमा किती, खर्च किती, भांडवलावर भांडवली गुंतवणूक किती, कायम गुंतवणूक किती, त्याचप्रमाणे कामगारांवरती झालेला खर्च, वाहतुकीवरती झालेला खर्च आणि त्यातून मिळणारा निव्वळ नफा, आणि याचं अंकेक्षण करणे हे चतुर्थक व्यवसायामध्ये हे CA वगैरे लोक जे आहेत ते करतात. म्हणजे ते चतुर्थक व्यवसायामध्ये झाले. बस चालवणे तृतीयक व्यवसाय. निवासाची व जेवणाची सोय करणे हा तृतीयक व्यवसायामध्ये मोडेल. भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय आकृती 8.2 मध्ये विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनाचे योगदान दिले आहे. त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे. या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे आणि उत्तरं द्यायची आहेत. झालं तर ब्राझील, भारत स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान 2016चे प्राथमिकचे किती, द्वितीयकचे किती, तृतीयकचे किती टक्के आपल्याला दिलेली आहे. पाय डायग्रामवरून आपल्याला हे सहज कळेल. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे, अर्थातच ती भारतामध्ये अधिक असेल, हे आपल्या लक्षात येईल. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे, साधारणतः तृतीयक व्यवसाय हा निळ्या रंगाने दाखवला, नाही करड्या रंगाने कोणत्या ह्याच्याने दाखवला आहे, त्या अनुषंगानं भारत करड्या रंगाने दाखवलेला आहे. तिन्ही सारखेच आहेत. 57, ब्राझील
तृतीयकमध्ये 57% आहे या ठिकाणी, आहे ना, याप्रमाणे. म्हणजे ब्राझीलपेक्षा कमीच आहे. ब्राझीलचे उत्पादन अधिक आहे, योगदान अधिक आहे हे आपल्याला दिसेल. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? आता इथे बघा कोणता आहे हा, हा 24.3, इथे 27.5, भारत याच्यामध्ये 26, 27.5, इथे 24 ते 19, अशा प्रकारे. म्हणजे एकंदरीत एकूण भारताचं द्वितीयक योगदान सुद्धा कमी आहे हे आपल्या लक्षात येईल. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? कारण सांगा. आता बघा, शेती व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय कोणत्या रंगाने दाखवलेला आहे? हां, या निळ्या रंगाने. आता बघा, इथे केवळ ब्राझीलमध्ये 10%, 5.5% अशाच प्रकारे आहे आणि इथे 48.8% आहे. म्हणजे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही असे आपल्याला म्हणता येईल. त्याप्रमाणे भौगोलिक स्पष्टीकरण आकृती चिंतनात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या पाठामध्ये सहभागी झालात, मी आपलं स्वागत करतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि दिलेल्या या भागाचं आपण सूक्ष्म अध्ययन करावं आणि चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करावा असं मी आपल्याला या ठिकाणी सूचित करतो. पुन्हा भेटूया पुढील तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.